दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरून गेला। या संदर्भात आता नवनवे कंगोरे समोर येत आहेत। दिल्ली स्फोटाचं फरीदाबाद मॉड्यूलशी असलेलं कनेक्शन जोडलं जात असून तसा घटनाक्रम दिसून आला। पाहूया दिल्ली स्फोटाची ही कहाणी। डायरी ऑफ 10/11। तारीख 10/11/2025। ठिकाण लाल किल्ला। मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1। वेळ संध्याकाळी 6:52 गर्दीच्या वेळी राजधानी दिल्लीतल्या मोक्याच्या ठिकाणी भीषण स्फोट झाला। स्फोटाच्या आवाजानं लाल किल्ल्याचा हा परिसर हादरून गेला। सगळीकडे आगीचे लोळ आणि धूर पसरला। काय झालं हे कुणालाच कळत नव्हतं। हा काही साधा सुद्धा स्फोट नव्हता, तर हा एक आत्मघातकी दहशतवादी हल्ला होता। हल्ला 10 नोव्हेंबरला झाला असला तरी त्याची जुळवाजुळव 15 दिवस आधीच सुरू झाली होती। तारीख होती 27 ऑक्टोबर 2025। ठिकाण होतं श्रीनगर, जम्मू काश्मीर। पोलीस अधिकारी मसरत अहमद यांच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली। शहरातील सीसीटीव्हीचं चित्रीकरण तपासताना डॉक्टर आदिल अहमद हा दहशतवादी संघटना जैश मोहम्मदचे पोस्टर चिकटवताना आढळून आला। त्यानंतर पोलीस अधिकारी मसरत अहमद यांनी त्याचा शोध सुरू केला। आदिलचा फोन ट्रॅक केल्यानंतर तो सहारनपूरच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये असल्याचं आढळून आलं। 6 नोव्हेंबरला पोलिसांनी आदिलला अटक केली। त्याच्या लॉकरमधून AK-47 जप्त करण्यात आली। डॉक्टर आदिलच्या अटकेनंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आणि तपासाची चक्र फिरली आणि फरीदाबादचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले। तारीख 9 नोव्हेंबर 2025। ठिकाण फरीदाबाद, हरियाणा। जम्मू काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी फरीदाबादमध्ये एक संयुक्त ऑपरेशन राबवलं आणि डॉक्टर आदिलचा साथीदार डॉक्टर शकील मुझम्मिल पोलिसांच्या हाती लागला। डॉक्टर शकीलच्या घरातून तब्बल 350 किलो अमोनियम नायट्रेटचा साठा, 20 टायमर हे बॉम्ब बनवण्याचं साहित्य जप्त केलं। तारीख 10 नोव्हेंबर 2025। जम्मू काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून तब्बल 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं। तर इकडे फरीदाबादमध्ये डॉक्टर शाहिना शाहिदच्या कारमधून शस्त्र आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला। या कारवाईत 3 डॉक्टरांसह 8 जणांना वेड्या ठोकण्यात आल्या। एकापाठोपाठ एक डॉक्टरांच्या अटकेमुळे जैश मोहम्मद आणि अन्सार गझवा उल हिंदच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला। कोणालाही काही शंका नको की याच्यामध्ये पाकिस्तान इन्व्हॉल्ड आहे, याच्यामध्ये ISI इन्व्हॉल्ड आहे। त्यांना चीनचा समर्थक आहे आणि त्यांचे अनेक समर्थक जे भारतात राहतात ते त्यांना मदत करत आहेत। हे अतिशय मोठं असं टीमवर्क आहे आणि लष्कर-ए-तोयबा म्हणा, जैश-ए-मोहम्मद म्हणा, काही इंडिपेंडंट संस्था नाही आहेत। या पाकिस्तान करताच फक्त काम करतात, भारताच्या विरोधात काम करतात। ते प्रॉक्सी आहेत पाकिस्तानच्या सैन्याची, त्याच्याविषयी काही डाऊट नको। फरीदाबादमध्ये अटक झालेले डॉक्टर आदिल, डॉक्टर शकील मुझम्मिल आणि डॉक्टर शाहिना यांचा चौथा साथीदार होता डॉक्टर उमर। त्याचे इतर साथीदार पोलिसांच्या हाती लागल्यामुळे डॉक्टर उमर अस्वस्थ झाला होता। पोलीस आपल्यालाही अटक करतील याची भीती त्याला सतावत होती। तारीख 10/11/2025। ठिकाण लाल किल्ला। मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1। वेळ संध्याकाळी 6:52 डॉक्टर उमरनं भीतीपोटी दिल्लीत आत्मघातकी स्फोट घडवून आणल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेले आरोपी हे जैश मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते। त्यांच्याकडे सापडलेला अमोनियम नायट्रेटचा साठा पाहता त्यांचा दिल्ली आणि परिसरात मोठ्या घातपाताचा कट तर नव्हता ना।
असा संशय व्यक्त केला जातोय. ब्युरो रिपोर्ट.